गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर फर्स्ट या सब्जेक्ट मधील प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन, प्रॉफिट ऑब्लिक लॉस लिहिले कारण कधी लॉस पण होऊ शकतो, तर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिकचा नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणजे 5वा प्रॉब्लेम आज आपण पाहत आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या, त्यानंतर आपण सोल्युशन घेणार आहोत. Exide Industries Limited was incorporated on 30th June 2008 to take over running business with effect from 1st April 2008. Exide Limited जी आहे ती इनकॉर्पोरेट झाली 30 जून 2008 ला आणि त्यांनी जो बिझनेस आहे तो कधी टेक ओव्हर केलेला आहे तर 1 एप्रिल 2008 ला टेक ओव्हर केलेला आहे. मग 1 एप्रिल 2008 पासून तर 30 जून 2008 पर्यंत एप्रिल, मे आणि जून 3 महिने होतात. हे 3 महिने आपण प्री इनकॉर्पोरेशन पिरियडला दाखवणार आहोत. त्यानंतर उर्वरित जे महिने आहेत मग 12तून 3 मायनस करा किंवा त्याच्या पुढे त्या पुढे काउंट करा जून पासून तर डिसेंबर मार्च पर्यंत, तर ते होतात 9 महिने. मग आपण प्री इनकॉर्पोरेशनला 3 महिने दाखवणार आहोत. तो पिरियड कोणता आहे 1 एप्रिल ते 30 जूनचा आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 9 महिने दाखवणार आहेत. तो पिरियड आहे 30 जून ते 31 मार्चचा. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेले आपल्याला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जे डेबिट साईडला आहेत खर्च ते आपण वेगवेगळ्या रेशो मध्ये जो खर्च ज्याच्याशी रिलेटेड आहे त्यानुसार वाटणार आहोत. त्यापूर्वी ऍडजस्टमेंट्स पहा. ऍडजस्टमेंट्स The accounts of company disclose the following facts. First adjustment आहे average monthly turnover from July 2008 was double than previous month. ही ऍडजस्टमेंट नवीन आहे कारण की आतापर्यंत आपण जेवढ्या ऍडजस्टमेंट पाहिल्या त्या सर्व ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं जायचं तर ह्या प्री इनकॉर्पोरेशनला एवढी अमाऊंट आहे सेल्सची, टोटल सेल्स एवढे आहे. त्यानुसार आपण काय करायचो प्री इनकॉर्पोरेशनला अमाऊंट दाखवायचो, पोस्ट इनकॉर्पोरेशनला उरलेली अमाऊंट आणि मग त्यानंतर 0 कॅन्सल करून आणि जी कॉमन संख्या असेल तिने भाग देऊन रेशो कॅल्क्युलेट करायचो. परंतु आता जी ऍडजस्टमेंट आलेली आहे ती वेगळी आहे. वेगळी कशी आहे तर यामध्ये सांगितलेलं आहे की ऍव्हरेज मंथली टर्नओव्हर म्हणजे ऍव्हरेज मंथली सेल्स हे काय आहेत डबल आहेत. कसे डबल आहेत दॅन द प्रिव्हियस मंथ. मागचे जे काही सेल्स असतील तर त्यापेक्षा आता पुढच्या ज्या पिरियडचे असणार आहे ते कसे असणार आहे डबल असणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल तर प्री इनकॉर्पोरेशनला 1 मानावं लागेल, पोस्ट इनकॉर्पोरेशनला डबल म्हणजे तो 2 होईल आणि त्यानुसार प्री इनकॉर्पोरेशनचे जेवढे मंथ आहेत त्याने गुणावं लागेल 1 ला आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचे जेवढे मंथ्स आहेत त्याने 2 ला गुणावं लागेल. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट आहे रेंट अप टू 30 जून 2008 वॉज पेड ऍट ₹200 पर मंथ. 30 जून 2008 पर्यंत रेंट कितीने पेड केले 200 रुपयाने पेड केलेले आहे. मग 30 जून 2008 पर्यंत म्हणजे हा प्री इनकॉर्पोरेशनचा पिरियड आहे. त्या पिरियड मध्ये 200 ने रेंट पेड केलेले अँड देअर आफ्टर इट वॉज इनक्रीज बाय ₹50 पर मंथ. त्यानंतर 50 रुपयाने ते वाढले म्हणजे 200च्या ऐवजी आता त्यानंतर किती होणार 250 रुपये पर मंथ होणार. मग रेंट वरच पण आपल्याला वर्किंग नोट द्यावी लागेल. त्यानंतर आहे बॅड डेप्ट. बॅड डेप्ट ऑफ ₹1050 वेअर रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड बिफोर रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी. म्हणजे 1050 रुपयाचे बॅड डेप्ट रजिस्ट्रेशनच्या पूर्वीचे म्हणजेच प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचे आहेत आणि उरलेले जे काही असतील बॅड डेप्ट्स ते आपण पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडला दाखवणार आहोत. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट रेंट रिसीव्ह वेअर डायरेक्टली प्रपोर्शनेट टू द टाइम फॅक्टर. म्हणजे जे रेंट रिसीव्ह क्रेडिट साइडला दिलेलं असेल ते आपण टाइम रेशो मध्ये वाटणार आहोत.
त्यानंतर पुढे सांगितले यू आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट प्रॉफिट प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन शोईंग द बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट. What accounting entry may be passed for the transfer of profit prior to and post incorporation. आता फर्स्ट आपण सर्व वर्किंग नोट कॅल्क्युलेट करून घेऊ. एक टाइम रेशो आणि त्यानंतर 4 ऍडजस्टमेंट आहेत, म्हणजे एकूण आपल्या वर्किंग नोट होणार आहेत 5. फर्स्ट वर्किंग नोट घ्या. आधी इम्पॉर्टंट डेट्स लिहा. इम्पॉर्टंट डेट्स, डेट ऑफ ॲक्विजिशन 1 एप्रिल 2008, देन डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 30th June 2008, and last date of financial year end 31st March 2009. First, write down important dates. Then we calculate time ratio on the basis of registration period. Second working note, calculation of time ratio. Make 2 sections, pre-incorporation time and post-incorporation time. Pre-incorporation time and post-incorporation time. Write down in pre-incorporation time 1st April 2008 to 30th June 2008. This is the period of pre-incorporation. Means company register on 30th June 2008 and take over business from 1st April 2008. From the period of takeover of business to registration, it is called pre-incorporation period. Then write down in post-incorporation time 30th June 2008 to 31st March 2009. This is the period from incorporation to financial year end. Calculate the months. From 1st April to 30th June, there is 3 months, and from 30th June to 31st March, there is 9 months. या पिरियड मध्ये 3 महिने काउंट होत आहेत, या पिरियड मध्ये 9 महिने काउंट होत आहेत. रेशो कॅल्क्युलेट करा. Calculate the ratio of 3:9, that is 1:3. 3 एक 3, 3 त्रिक 9, 1:3. टाइम रेशो आला 1:3. Then next calculation of sales ratio. This sales ratio is different from other sales ratio. First, write down the adjustment. पहिल्यांदा ऍडजस्टमेंट जे आहे त्यानुसार आपण एक वाक्य लिहून घेऊया. ऍव्हरेज मंथली टर्नओव्हर फ्रॉम जुलै 2008 was double than previous month. Was double than previous month. Let assume that average monthly sales from July 2008 to be ₹2 per month. Hence, the average monthly sales before July 2008 will ₹1. Make 2 part, pre-incorporation sales and post-incorporation sales. Pre-incorporation sales and post-incorporation sales. In pre-incorporation sales, 3 month into ₹1 is equal to 3. In post-incorporation sales, 9 month into ₹2 is equal to ₹18. 3 गुणिले 1 म्हणजे 3च रुपये होतात आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचे 9 महिने आहेत. 9 गुणिले 2 म्हणजे 18 होतात. ऍव्हरेज मंथली सेल्स हे प्री पेक्षा पोस्टचे काय आहेत, डबल आहे. म्हणून प्रीचा 1 तर पोस्टचा 2 झाला. म्हणून प्रीला 1 ने गुणला आणि पोस्टला 2 ने गुणलं महिन्यांना. कॅल्क्युलेशन करून रेशो आलेला आहे 3 एक 3, 3 सक 18, 1 6, 1:6. देन नेक्स्ट कॅल्क्युलेशन रेंटचं करायचं आहे आपल्याला. आधी बघा रेंट प्रॉब्लेम मध्ये किती दिलेला आहे.
रेंट अँड टॅक्सेस नावाचा आयटम आहे. जर फक्त रेंट नावाचा आयटम असता तर कॅल्क्युलेशन सोपं झालं असतं, परंतु रेंट अँड टॅक्सेस नावाचा आयटम आहे. मग यातनं रेंट आपल्याला सेपरेट कॅल्क्युलेट करावा लागेल आणि उरलेलं जी अमाऊंट असेल ती टॅक्सची असेल, ती टॅक्सची अमाऊंट आपल्याला टाइम रेशोत वाटायची. मग रेंटवर काय ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे, तर ऍडजस्टमेंट पहा. रेंटवर ऍडजस्टमेंट आहे, रेंट अप टू 30 जून 2008 पेड 200 पर मंथ. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये 3 महिन्यांचं रेंट आपल्याला 200 रुपयांनी द्यायचे आणि त्यानंतर ते 50 वाढले म्हणजे 250 रुपये झाले. मग त्यानुसार वर्किंग नोट तयार करायची आणि उरलेली जी टॅक्सची अमाऊंट आहे ती आपण टाइम रेशोत वाटणार आहोत. आधी क्रेडिट साइडचं जे रेंट आहे त्याची फक्त नोट देऊन टाका आणि त्यानंतर डेबिट साइडच्या रेंटचं कॅल्क्युलेशन करा. बघा क्रेडिट साइडला जे 640 रुपये रेंट आहे त्यावर ऍडजस्टमेंट सांगितलेली की ते टाइम फॅक्टर मध्ये वाटा म्हणून सांगितलंय. बघा टाइम फॅक्टर म्हणजे टाइम रेशो मध्ये वाटा म्हणून सांगितलंय. त्याची फक्त एक वाक्य टाकून नोट द्या. रेंट रिसीव डायरेक्टली प्रपोर्शनेट टू टाइम फॅक्टर हेन्स allocated in time ratio. आता डेबिट साइडचं जे रेंट आहे त्यासाठी वर्किंग नोट तयार करा. allocation of rent and taxes टोटल अमाऊंट आहे 3250, 3250. आता कॉलम करताना कसे करा, आखले तरी चालतील किंवा फक्त नाव दिले तरी चालतील. हे आपण आपल्याला समजावं म्हणून सुटसुटीत व्हावं म्हणून कॉलम करतोय. पर्टिक्युलर, प्री रुपीज, पोस्ट रुपीज आणि टोटल रुपीज म्हणजे कॅल्क्युलेशन लगेच लक्षात येईल म्हणून या पद्धतीचे कॉलम आखा किंवा फक्त नावं द्या. पर्टिक्युलर, प्री रुपीज, पोस्ट रुपीज आणि टोटल रुपीज. मग आधी आपण काय करणार आहोत, प्री इनकॉर्पोरेशनचं जे रेंट आहे ते 200 रुपये पर मंथ आहे. मग प्री इनकॉर्पोरेशनला 3 महिने असल्यामुळे रेंट अप टू 30 जून ₹200 पर मंथ, दॅट इज 3 into 200 इज इक्वल टू 600. पूर्णच्या पूर्ण प्री इनकॉर्पोरेशनला दाखवायचं 600 रुपये, कारण की 600 रुपये हे प्रीचं सांगितलेलं आहे आपल्याला. 200 रुपये महिन्याप्रमाणे 3 महिन्यांचं 600 रुपये होतं. टोटलला पण 600 दाखवा. त्यानंतर ते 50 रुपयाने वाढलं. मग 50 ने वाढलं म्हणजे किती झालं, 250 रुपये झालं. रेंट आफ्टर 30 जून at ₹250 per month, that is 9 into 250. 9 गुणिले 250, 9 गुणिले 250 कॅल्क्युलेट करून जेवढं येईल तेवढं पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा. मग पोस्ट इनकॉर्पोरेशनला आलं 2250. टोटलला पण 2250. म्हणजे एकूण रेंट आपण डिवाइड केलेला आहे 600 आणि 2250. दोन्हींची बेरीज आली 2850. एकूण रेंट अँड टॅक्सेसची अमाऊंट आहे 3250. 3250 मधून 2850 रुपये वजा करा, तो राहिलाय टॅक्स. टॅक्स आहे मग आता 400 रुपये, तो आपण टाइम रेशोत वाटणार आहे. रिमेनिंग बॅलन्स विल बी टॅक्सेस विच इज टू बी अलोकेटेड इन टाइम रेशो, दॅट इज 1:3. मग तो 400 रुपयाची जी अमाऊंट शिल्लक राहते ती आपण टाइम रेशोत वाटतोय 1:3. मग 100 रुपये प्रीला आले, 300 रुपये पोस्टला आले, एकूण 400 रुपये. मग आता आपण उभी बेरीज करूया. प्रीच्या कॉलमची बेरीज किती आली, 600 + 100 700. आणि पोस्टच्या कॉलमची बेरीज किती आली, 2250 + 300 2550 रुपये. मग आता आपण ज्या वेळेला रेंट अँड टॅक्सेसचा आयटम अलोकेट करू त्यावेळेला त्याला बेसिस लिहिताना ऍक्च्युअल लिहिणार आहोत, कारण वर्किंग नोट तयार केलेली आहे. प्रीला 700 रुपये दाखवणार आहोत आणि पोस्टला 2250 रुपये दाखवणार आहोत. ही ऍडजस्टमेंट सर्वात महत्वाची होती, कारण यामध्ये थोडंसं जास्त कॅल्क्युलेशन होतं. रेंट अँड टॅक्सेस 3250 रुपये वाटायचे होते. रेंट 200 रुपये पर मंथ 3 महिन्यासाठी आहे, 250 रुपये पर मंथ 9 महिन्यांसाठी आहे. 3 महिने पूर्ण प्रीचे असल्यामुळे आपण 600 रुपये रेंट प्रीला दाखवलं आणि 9 महिन्यांचं जे कॅल्क्युलेट करून आलं 2250 ते पोस्टला दाखवलं. मग टोटल अमाऊंट 3250, त्यातून 2850 वजा केले, 400 रुपये बॅलन्स राहिला. तो 400 रुपयाचा जो बॅलन्स आहे तो आपण टाइम रेशोत वाटला. नंतर उभी बेरीज केली प्रीच्या कॉलमची आणि पोस्टच्या कॉलमची, त्याचप्रमाणे व्हेरिफिकेशनसाठी टोटल कॉलम बेरीज केली. त्यानंतर पुढची वर्किंग नोट द्या बॅड डेप्टची. बॅड डेप्ट प्रॉब्लेम मध्ये बघा किती आहेत. बॅड डेप्ट डेबिट साइडला 2 आहेत, पण ती प्रोव्हिजन म्हणजे आरडीडी आहे, ती नाही विचारात घ्यायची.
बॅड डेट बघा 1550 रुपये आहे. 1550 पैकी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय की 1050 रुपये बिफोर रजिस्ट्रेशन म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनचे. मग राहिलेले 500 रुपये कशाचे असणार आहेत तर पोस्ट इनकॉर्पोरेशनचे. मग पुढची नोट द्या. allocation of bad debt of rupees 1050 were related to sales effected before registration, that is pre-incorporation, and remaining rupees 500 in post incorporation. याप्रमाणे आपण टाइम रेशो आणि प्लस 5 वर्किंग नोट ज्या होत्या त्या कंप्लीट केलेल्या. अशा एकूण आपल्या वर्किंग नोट झालेल्या आहेत 6. आता स्टेटमेंट टाका. वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड स्टेटमेंट शोइंग प्रॉफिट्स प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन फॉर द इयर एंडेड 31st March 2009. कॉलम आखा. पर्टिक्युलर बेसिस ऑफ allocation, ratio, then total rupees, then pre-incorporation, then post-incorporation. स्टेटमेंटला सुरुवात करताना आपण फर्स्ट जी क्रेडिट साइड असेल त्यापासून सुरुवात करतो. प्रॉब्लेम पहा. क्रेडिट साइडला ग्रॉस प्रॉफिट आहे 84,000 आणि रेंट आहे 640 रुपये. रेंटवर ऍडजस्टमेंट होती की ते टाइम रेशोत वाटायचं आहे, पण ऍडजस्टमेंट असल्यामुळे आपण त्याला ऍक्च्युअल म्हणणार आहे. घेताना मात्र टाइम रेशो घेणार आहे आणि ग्रॉस प्रॉफिट हा सेल्स रेशोत वाटायचा असतो. आधी आपण क्रेडिट साइडचे जे आयटम आहेत त्याची पोस्टिंग करून घेऊयात. घ्या ग्रॉस प्रॉफिट पर्टिक्युलर मध्ये, बेसिस मध्ये सेल्स, रेशो मध्ये 1:6. टोटल अमाऊंट 84,000 आहे. त्याला 7 ने भाग द्यायचा. 1 आणि 6 7 होतात. 7 ने भाग द्यायचा. 12,000 आणि 72,000 क्रेडिट साइडला वाटा. त्यानंतर रेंट रेशिओ, बेसिस मध्ये ऍक्च्युअल पण रेशो मात्र टाइमचा वापरायचा आहे. 1:3. टोटल अमाऊंट आहे 640. 640 ला 4 ने भाग दिला. 160 रुपयाचे एक भाग. 160 अँड 480. दोन्ही अमाऊंट क्रेडिट साइडचे असल्यामुळे आपण वाटताना क्रेडिट साइडच्याच कॉलमला वाटल्यात. आता टोटल कॉलमची बेरीज करून घ्या. 84,640 डेबिट साइड. आधी प्रॉब्लेम पहा. डेबिट साइडला फर्स्ट आयटम आहे कमिशन ऑन टर्नओव्हर. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मार्किंग करून घेतली टी, यस आणि पी तरी चालेल किंवा डायरेक्ट सॉल्व केला तरी चालेल. फर्स्ट आहे कमिशन ऑन टर्नओव्हर. कमिशन ऑन टर्नओव्हर म्हणजे सेल्सशी रिलेटेड आहे, त्यामुळे आपण सेल्स रेशोत वाटणार आहे. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेसवर ऍडजस्टमेंट आहे, त्याचं अलोकेशन आपण केलेलं आहे, त्यानुसार वाटणार आहोत. ऍडव्हर्टाइजमेंट सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून सेल्स रेशोत वाटणार आहोत. ट्रॅव्हलिंग अलाउन्स टू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर आहे, डायरेक्टरला ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिलाय, टाइम रेशोत वाटावं लागेल. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग टाइम रेशोत वाटावे लागतील. एवढे खर्च आधी आपण वाटून घेऊया. कमिशन ऑन टर्नओव्हर सेल्स रेशो मध्ये घ्या. 1:6. टोटल अमाऊंट आहे 2,100. 300 आणि 1,800. 7 ने भाग दिला. 7 21. 300चा एक भाग आणि 3 18. डेबिट साइडला वाटायचे कारण डेबिटची अमाऊंट आहे. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेस ऍक्च्युअल, कारण की ते आपण ऍडजस्टमेंट मध्ये जेव्हा वर्किंग नोट तयार केल्या त्यावेळेला वाटलेला आहे. वर्किंग नोट बघा या पद्धतीने आपण ते अलोकेट केलेलं आहे. 700 आणि 2,550. त्यानंतर घ्या ऍडव्हर्टाइजमेंट सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. 1:6. टोटल अमाऊंट आहे 5,600. 7 ने भाग द्या. 800 रुपयाचा एक भाग. 800 आणि 4,800. त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस टू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर्स. डायरेक्टर्सला जे काही आपण देतो ते सगळं पोस्टलाच टाकतो. डायरेक्टर फी असेल तरी पोस्टला, म्हणून ट्रॅव्हलिंग अलाउन्स टू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर्स पोस्टला टाका. 3,890 रुपये. पूर्णच्या पूर्ण अमाऊंट पोस्टला जाईल 3,890 रुपये. आणि नुसता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असता तर तो सेल्स रेशो मध्ये आला असता,
परंतु हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टरला आहे. डायरेक्टरला आपण जे काही देतो ते सर्व पोस्टला टाकतो. त्यानंतर नेक्स्ट डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग टाइम रेशो मध्ये वाटा. 1:3 टोटल अमाऊंट आहे 2800. 4 ने भाग द्या. 700 रुपयाचे एक भाग 700 आणि 2100. त्यानंतर ब्रोकरेज. ब्रोकरेज म्हणजे दलाली आपण सेल्स साठी देतो, त्यामुळे सेल्स रेशो मध्ये वाटायची. 350 रुपये आहे. 7 ने भाग द्या. 7×5 = 35. 50 रुपयाचे एक भाग 50 आणि 300. त्यानंतर मॅनेजमेंट सॅलरी आपण टाइम रेशोत वाटणार. टेंडरिंग एक्सपेन्सेस टेंडर सेल्स साठी काढले जातात, त्यामुळे सेल्स रेशोत वाटावे लागतील. रिपेअर्स टू बिल्डिंग कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचा. बॅड डेप्ट वर ऍडजस्टमेंट होती, आपण कॅल्क्युलेशन केलेले, वर्किंग नोट दिलेली आहे, त्यामुळे बॅड डेप्टला ऍक्च्युअल म्हणूया. बॅड डेप्ट प्रोव्हिजन म्हणजे आरडीडी. सर्व प्रकारच्या ज्या प्रोव्हिजन्स असतात त्या पोस्टलाच दाखवल्या जातात, त्यामुळे ह्या पोस्टला दाखवावं लागेल. त्यानंतर अलाउन्सेस टू डेटर्स. डेटर्सला अलाउन्स दिलेत. डेटर्स म्हणजे आपण ज्यांना उधारीवर माल विकतो ते, मग मालाशी संबंध आहे म्हणून सेल्स रेशो मध्ये वाटायचं. मॅनेजमेंट सॅलरी टाइम रेशो मध्ये 1:3 टोटल अमाऊंट 16,000. 4 ने भागून 4,000 आणि 12,000. टेंडरिंग एक्सपेन्सेस सेल्स रेशो मध्ये वाटा. 1:6 टोटल अमाऊंट 7,000 आहे. 1,000 आणि 6,000. त्यानंतर रिपेअर्स टू बिल्डिंग टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 1:3 टोटल अमाऊंट आहे 600. 4 ने भाग देऊन 150 आणि 450. त्यानंतर बॅड डेप आपण ऍक्च्युअली अलोकेट केलेले, कारण त्यावर ऍडजस्टमेंट होती, त्यामुळे इथे ऍक्च्युअल लिहा. टोटल मध्ये 1,550. प्री इनकॉर्पोरेशनला 1,050, पोस्टला 500. वर्किंग नोट मध्ये आपण दाखवलेले आहे. बॅड डेट प्रोव्हिजन पोस्टला दाखवायची. सर्व प्रकारच्या प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी ह्या वर्षाच्या शेवटी केल्या जातात, त्यामुळे पोस्टला दाखवा. 1,080 रुपये. त्यानंतर अलाउन्सेस टू डेटर सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 1:6 टोटल अमाऊंट 420. 7 ने भाग दिला. 60 रुपये आणि 360 रुपये. आता टोटल कॉलमची बेरीज करा. ती आलेली आहे 44,640 रुपये. टॅली करतोय आपण. क्रेडिट साईडच्या ज्या बेरीज आहेत त्या दोन्ही साईडला मांडून घ्यायच्या आहेत, प्री इनकॉर्पोरेशनच्या आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या. प्रीची क्रेडिट साईडची बेरीज आहे 12,160, दोन्हीकडे मांडली. पोस्टची क्रेडिट साईडची बेरीज आहे 72,480, ती दोन्हीकडे मांडली. मधला फरक काढायचा आहे. मधला फरक येतोय तो आहे नेट प्रॉफिट कंसात नेचर ऑफ प्रॉफिट. 40,000 रुपीज नेट प्रॉफिट आला. 3,350 3,350 कॅपिटल प्रॉफिट आला. म्हणजे डेबिट साईडची टोटल केली आपण प्री इनकॉर्पोरेशनची, ती क्रेडिटची जी टोटल होती 12,160 त्यातून वजा केली आणि हा बॅलन्स आलेला आहे 3,350, तो आहे कॅपिटल प्रॉफिट. त्यानंतर जी पोस्ट इनकॉर्पोरेशनची क्रेडिट साईडची बेरीज होती 72,480 रुपये, तिच्यातून पोस्ट इनकॉर्पोरेशनची डेबिटची बेरीज वजा केली, बॅलन्स आला 36,650 रुपये. त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू प्रॉफिट. या पद्धतीने आपलं जे स्टेटमेंट आहे ते कंप्लीट झालेलं आहे. वन्स मोर सर्व कॅल्क्युलेशन्स आणि प्रॉब्लेम पाहून घ्या. टेक्सटाईल इंडस्ट्रीजचा प्रॉब्लेम आपण सोडवत होतो. इम्पॉर्टंट डेट्स अगोदर लिहून घेतल्या. त्यानंतर टाइम रेशो सेल्स रेशोचं कॅल्क्युलेशन केलं. देन अदर वर्किंग नोट्स ज्या होत्या रेंट रिसिव्ह, रेंट अँड टॅक्सेस आणि बॅड डेट, त्या वर्किंग नोट तयार केल्या. देन स्टेटमेंट आखलं. आधी क्रेडिट साइड जी आहे ती क्रेडिट साइड कंप्लीट केली. त्यानंतर डेबिट साइडचे जे खर्च होते ते डेबिट साइडचे सर्व खर्च पोस्टिंग केले सेल्स, टाइम आणि ऍक्च्युअल मध्ये. या पद्धतीने
सर्व खर्च टाइम, सेल्स आणि ऍक्च्युअल मध्ये पोस्टिंग केले. आणि बॅलन्स जो आलेला आहे तो आहे नेट प्रॉफिट. त्यातला कॅपिटल प्रॉफिट 3350 आणि रेव्हेन्यू प्रॉफिट 36,650. या पद्धतीने आपला एक्साइड लिमिटेडचा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. ओके, थँक्यू.